वक्त बहुत कम है, जितना दम है लगा दो, कुछ लोगों को मैं जगाता हूँ, कुछ लोगों को आप जगाओ। प्रभावी भाषण करण्याची प्रत्येकाची मनोमन सुप्त इच्छा असते। काही लोक मंचावर जाऊन भाषण करण्याचा प्रयत्नही करतात, परंतु मंचावर गेल्याच्या नंतर नेमकं मुद्दे कोणते मांडायचे याबद्दल ते गोंधळून जातात आणि मग आपलं जे भाषण आहे ते भाषण विषयांतरित होऊन वेगळ्या मार्गाला जायला लागतं आणि मग लोकांवरती आपली छाप पडण्याच्या ऐवजी आपली छाप पडत नाही। मग असं का होतं? त्याचं एकमेव कारण आहे की आपण मुद्दे मांडताना आपला घोळ झालेला आहे। म्हणून भाषणाचे मुद्दे कसे काढायचे, भाषणाचे मुद्दे कसे मांडायचे याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर नमस्कार बांधवांनो, मी आहे आम्ही घडवतो सभा गाजवणारा वक्ता या भाषण प्रशिक्षण कार्यशाळेचा प्रशिक्षक बाळासाहेब मस्के आणि आपण पाहत आहात भाषण रंग। भाषणाचे मुद्दे काढण्यामधील पहिली गोष्ट आहे की ज्या विषयावरती आपण भाषण देणार जायला आहोत त्या विषयाचा आपण सखोल अभ्यास केला पाहिजे। आपण त्या विषयाचा उद्देश ठरवला पाहिजे। आपण हे भाषण देण्यासाठी लोकांचं मनोरंजन करण्यासाठी जात आहोत की लोकांना माहिती देण्यासाठी जात आहोत की लोकांना प्रेरणा देण्यासाठी जात आहोत की लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी जात आहोत। म्हणजे कोणत्याही सभेमध्ये भाषण द्यायला जात असताना आपण त्या विषयाचा उद्देश एकदम बारकाईने अभ्यासला पाहिजे आणि त्या उद्देशाच्या अंगाने आपण एक मुद्दा बाजूला काढत राहिला पाहिजे। म्हणजे भाषणासाठी जे मुद्दे काढायचे आहेत त्यामधील जी पहिली गोष्ट आहे की त्या विषयाचा उद्देश आणि त्या विषयाचं सखोल संशोधन अगोदर आपण केलं पाहिजे आणि नंतर मग आपण मुद्दे काढण्यासाठी आपल्या हातामध्ये पेन घेतला पाहिजे आणि त्यानंतर आपण आपल्या भाषणाचे मुद्दे काढले पाहिजेत। भाषणाचे मुद्दे काढण्यामधील दुसरी गोष्ट आहे की मुख्य मुद्द्यांची निवड। म्हणजे आपण भाषण द्यायला जात असताना आपण ज्या लोकांमध्ये जात आहोत, ज्या भागामध्ये जात आहोत त्या भागामध्ये मुख्य असणारे प्रश्न कोणते आहेत, मुख्य असणाऱ्या समस्या कोणत्या आहेत किंवा या महाराष्ट्राला वेठीस धरणाऱ्या आणि प्रत्येक लोकांच्या जिव्हाळ्याच्या असणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या समस्या आहेत, या साऱ्या समस्याला धरून आपण आपल्या भाषणासाठी मुख्य 3 किंवा 4च मुद्दे काढलेले पाहिजेत आणि हे मुद्दे एकाच विषयाच्या भोवती फिरणारे पाहिजेत आणि एकच विषय पुढे घेऊन जाणारे पाहिजेत। नाहीतर आपण एखादा शेतकऱ्याचा मुद्दा काढायचा आणि आपण तरुणावर बोलत बसायचं, म्हणजे असं विषयांतर केलं नाही झालं पाहिजे। म्हणजे श्रोत्यांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे असले पाहिजेत आणि आपल्या भाषणामधले 3 किंवा 4च मुख्य मुद्दे असले पाहिजेत आणि हे जे मुख्य मुद्दे आहेत या मुख्य मुद्द्याला उपमुद्दे आपण बाजूला काढले पाहिजेत। म्हणजे शेतकरी जर मुद्दा आला तर शेतकरी अंगानं वेगवेगळे मुद्दे आहेत, मग त्या अंगानं जर पाहिलं तर शेतकऱ्याचा असहाय्यपणा आहे, इथं पावसाळ्या भागामध्ये शेतकऱ्यांचे काय हाल होत आहेत हे आहे, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आहे, शेतमालांचे भाव पडलेले या गोष्टी आहेत, खत बियाणं या गोष्टी आहेत। म्हणजे शेतकरी आल्याच्या नंतर याच्या बाजूला जे उपमुद्दे आहेत या मुख्य मुद्द्याला उपमुद्दे आपण बाजूला काढले पाहिजेत। म्हणजे याच्यामधला जो मुद्दे काढण्यामधला दुसरा भाग आहे त्यामध्ये मुख्य मुद्द्यांची निवड करा आणि यासोबतच याचे जे उपमुख्य मुद्दे आहेत याचं सुद्धा राईट करून ठेवा। म्हणजे मुख्य मुद्दे काढले की उपमुद्दे जे आहेत हे आपापच त्याच्यासोबत यायला लागतात आणि मग आपला जो भाषणासाठी जे आपण मुद्दे जमवत आहोत त्या मुद्द्याचा खजिना आपल्यापाशी साठला जातो आणि मग जेव्हा आपण मंचावरती भाषण द्यायला जातो तेव्हा ते भाषण आपलं सभा गाजवणारं घणाघाती आणि धडाकेबाज झाल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे याच्यामधला जो दुसरा मुद्दा आहे की मुख्य 3 किंवा 4 मुद्देच तुम्ही बाजूला काढा आणि तुमच्या भाषणाची रचना करा। भाषणाचे मुद्दे कसे काढायचे यामधील तिसरा जो भाग आहे की मुद्दे काढत असताना आपल्या वैयक्तिक अनुभवाचा उपयोग करा। म्हणजे इतक्या दिवस आपण समाजामध्ये वावरत असताना आपल्यासोबत काय काय अनुभव आलेत हे अनुभवाला सुद्धा घेऊन आपण आपल्या भाषणाच्या मुद्द्यामध्ये समाविष्ट करू शकतो। म्हणजे मागे काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे की आमच्या बीड जिल्ह्यामधील इथं एसपी ऑफिसला कार्यरत असणाऱ्या एका पोलीस शिपायाच्या मुलीला एक वेगळ्या प्रकारचा दुर्धर आजार झाला आणि या आजारावर उपाययोजना करण्यासाठी
त्यानं प्रचंड खर्च येत होता आणि या खर्चासाठी त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे त्याने त्याबद्दलचा अर्ज केला, त्याबद्दलची फाईल दाखल केली. आणि ही जेव्हा फाईल दाखल केली त्यावेळेस नेटकच्या महाराष्ट्रामध्ये मागालच्या 2.5 वर्षापूर्वी इथं सरकार स्थापन झालेलं होतं आणि या वेळेचे मुख्यमंत्री होते माननीय उद्धवसाहेब ठाकरे. आणि यांनी ही फाईल दाखल केली, परंतु या सहाय्यता निधीवरच्या फाईलवरती मात्र मुख्यमंत्री कार्यालयामधून कसलंही त्याच्यावरती ॲक्शन घेतली गेली नाही. आणि मग या मुलीचा आजार वाढत राहिला आणि दुर्धर आजारानं ती मुलगी अत्यंत आजारी पडली. आणि त्याच वेळेला सत्ता बदलाचे वारे या महाराष्ट्रामध्ये वाहू लागले आणि शिंदे गटातून या ठिकाणं उठाव झाला आणि या महाराष्ट्रामध्ये BJP आणि शिंदे गटाकडील शिवसेना यांचं इथं सरकार स्थापन होऊन माननीय एकनाथ शिंदेसाहेब या जागेवरती मुख्यमंत्री झाले. आणि जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्याच वेळेला शिंदेसाहेबांना त्यांच्या पहिल्याच बैठकीमध्ये ज्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या ज्या काही फाईल्स होत्या त्या फाईल्सवर सही केली आणि या मुलीची फाईल त्याच्यामध्ये होती. आणि त्याच वेळेला या मुलीचा इलाज करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्या ठिकाणं अर्थसहाय्य झालं. मुलीवरती उपचारही सुरू झाले, परंतु तो आजार एवढा दुर्धर होता की दुर्दैवानं ती मुलगी त्या आजारातून नीट झाली नाही आणि ती इथनं सोडून निघून गेली. म्हणजे तिला इलाज जर व्यवस्थित झाला असता, लवकर झाला असता, तर नक्कीच ही मुलगी मात्र नक्कीच वाचली गेली असती. म्हणजे मागच्या काळामधल्या मुख्यमंत्री साहेबाच्या दिरंगाईमुळं एका कुटुंबामधील लहान जीव आपल्यामधून निघून गेला. म्हणजे जर विचार केला तर या बाळाचे मारेकरी कोण हा जर विचार केला तर हा तुम्हीच ठरवायचा आहे. म्हणजे असा जो वैयक्तिक अनुभव आहे, आपण आपला वैयक्तिक अनुभव सांगू शकतो, परंतु तुम्ही म्हणाल की मी कुणावर टीका करतोय, अशातला भाग नाही. ही टीका म्हणजे हा अनुभव आहे आणि हा अनुभव कोण्या मुख्यमंत्र्यावरती नाही किंवा ही टीका त्यांच्यावरती नाही, तर ही टीका किंवा ही जी सत्यता आहे ही व्यवस्थेच्या विरोधामधली आहे. आणि आपण आवाज आपला बुलंद केलाच पाहिजे. कारण मी वारंवार म्हणत असतो की चुपचाप राहण्याचा माझा मिजाज नाही आणि मी बंडखोर आहे, त्याला इलाज नाही. कारण कुणाच्या बापाचं खात नसल्यामुळं कुणाच्या बापाला भेण्याचा काही संबंध येत नाही. म्हणजे अशा पद्धतीचा आपण वैयक्तिक अनुभव सांगून आपले जे मुख्य मुद्दे आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट करू शकतो. म्हणजे असं बोलत असताना लोकांना घटना पद्धतीनं जर आपण सांगितलं तर आपलं बोलणं त्यांना ऐकावं वाटतं आणि आपलं भाषण तेवढंच त्यांना प्रभावी होतं, त्यांच्या काळजाला जाऊन लागतं. म्हणजे जो तिसरा मुद्दा आहे याच्यामधील भाषणाचे मुद्दे कसे काढायचे, तर त्या तिसऱ्या मुद्द्यामध्ये तुम्ही तुमचे वैयक्तिक जे अनुभव आहेत ते अनुभव तुम्ही त्या मुद्द्यामध्ये समाविष्ट करा आणि तुमच्या भाषणाची रचना करा. या रचनेमधून नक्कीच तुमचं भाषण सभा गाजवणाऱ्या झाल्याशिवाय राहणार नाही, हे आम्हाला नक्कीच खात्री आहे. भाषणाचे मुद्दे काढण्यामधील चौथी गोष्ट आहे की तुम्ही ज्या भागामध्ये जाल त्या भागातल्या त्या भाषेचा तुम्ही बोलण्यासाठी उपयोग करा. त्या भागातली भौगोलिक रचना लक्षामध्ये घ्या, त्या भागातली सांस्कृतिक रचना लक्षामध्ये घ्या, त्या भागातली ऐतिहासिक रचना तुमच्या लक्षामध्ये घ्या आणि इथं त्या भागाला बळकटी देणारे जे काही मजबूत अंग असतील ते प्रत्येक अंग जाण्याच्या अगोदर जाणून घ्या आणि त्याच्याबद्दल माहिती एकत्र करून आपल्या मुद्द्यामध्ये समाविष्ट करा. म्हणजे आमचा जो बीड जिल्हा आहे, या बीड जिल्ह्याची जी ऐतिहासिक सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे, म्हणजे ह्या बीडच्या अगोदरचं जे नाव आहे आमचं, तर याचं नाव होतं चंपावती नगर. म्हणजे इथं चंपावती राणीचं राज्य होतं. म्हणजे अशी ही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. परंतु नंतर निजाम काळामध्ये या बीडच्या आजूबाजूच्या त्या नदीच्या कडीला थोडं जरी खांदलं तरी तिथं पाणी लागायचं आणि त्यावेळेस त्या पारशी भाषेमध्ये त्या खड्ड्याला भीर म्हटलं जायचं आणि त्या भीरच्या नावावरून इथं भीर म्हटलं गेलं आणि पुन्हा नंतर भीरचं हे बीड झालेलं आहे. म्हणजे इथं आमच्या बाजूला एक खजिना बारव आहे, त्या बारवामधलं पाणी कधीही आटत नाही आणि पाणी कुठून येतं हेही कळत नाही. म्हणजे इथं मन्मथ स्वामीचं एक ठाणं आहे जे जैन धर्मामध्ये दुसरे मोठे महापुरुष आहेत. म्हणजे जर आमची अंबेजोगाई पाहितली तर इथं आद्यकवी मुकुंदराज यांचं हे ठाणं आहे
आणि इथं 3.5 पीठापैकी शनीच्या इथं 1.5 पीठ आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत. म्हणजे असं वेगवेगळ्या अंगानं ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस इथे ही ऐतिहासिक पार्श्वभूमी तुम्ही लक्षामध्ये घ्या आणि त्या ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या अंगानं तुम्ही बोलायला सुरुवात करा. लोकांना हा माणूस आपला आहे असं वाटल्याशिवाय राहणार नाही. समजा मी या चंपावती नगरीमध्ये बोलायला उभा राहिलो तर इथल्या सांस्कृतिक अंगानं माझ्यासारखा बोलताना म्हणेल की ऐतिहासिक लावण्यानं नटलेली ही चंपावती नगरी शतकानुशतके ती इथले चढउतार अनुभवत अभिमानानं उभी आहे. त्याच चंपावती नगरीच्या बिंदुसरा नदीच्या तीरावर शब्दांची पंढरी उभा करत असताना मला मनस्वी आनंद होत आहे. म्हणजे असं बोलत असताना लोकांना ती आपलेपणा त्यामध्ये जाणवतो. म्हणजे यामधला जो चौथा भाग आहे की तुम्ही तिथली जी सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे, ऐतिहासिक आहे, भौगोलिक आहे, आध्यात्मिक आहे, या साऱ्या पार्श्वभूमीला आपल्या भाषणामध्ये एकत्रित करा. म्हणजे तुम्ही तिथल्याच लोकांतील होऊन जाल, तिथल्याच मातीतील होऊन जाल आणि तुमच्या बोलण्याचा भाषणाचा प्रभाव हा लोकांमध्ये पडेल. हे मात्र चौथ्या भागामध्ये आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. भाषणाचे मुद्दे कसे काढावेत यामधील जो 5वा भाग आहे त्यामध्ये एकदम सोपी सुटसुटीत आणि लोकांची बोली भाषा वापरा. म्हणजे ज्या ज्या भागामध्ये जाऊ त्या त्या भागातल्या भाषेला जर आपण अंगीकारलं तर ते माणसाला ऐकावं असं वाटतं, ते आपलेसेपणा त्यामधून जाणवतो. त्यामुळे तुम्ही ज्या भागात जाल त्या भागामध्ये जी भाषा वापरली जाते आहे त्या भाषेला धरूनच तुम्ही तुमची भाषा त्यामध्ये तुमच्या बोलण्यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जर आपण पाहिलं तर नरेंद्र मोदी साहेब जर आपल्या महाराष्ट्रामध्ये बोलण्यासाठी आले तरी तो उभा राहत असतानाच ते मराठीमधूनच म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावनभूमीमध्ये मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. म्हणजे आपल्या भाषेमध्ये बोलत असताना जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेस आपलेपणा त्यामधून निर्माण होतो. म्हणजे आपली भाषा ही प्रत्येकाला जिव्हाळ्याची वाटणारी भाषा आहे. त्याच्यामुळे आपण त्या भागामध्ये जाऊ, त्या भागाचा आपण वापर केला पाहिजे. म्हणजे आपण बांधवांनो या 5 पायऱ्यांना धरून, या 5 टप्प्यांना धरून आपण जर आपले मुद्दे काढले आणि जर त्याच्यावर भाषणाची रचना केली आणि त्या भाषणाची पुन्हा फेर तपासणी केली, त्याचा जर सराव केला आणि मंचावर जाऊन हे जर मुद्दे धाडसानं मांडले तर मात्र त्या मंचावरील भाषण देणाऱ्यामधील तुम्ही नक्कीच बाप असणार. म्हणजेच तुम्ही त्या मंचावरील भाषणबाज असणार. तर मित्रांनो, भाषणाचे मुद्दे कसे काढायचे याबद्दल दिलेली जी माहिती आहे ती तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया नवीन दिवशी नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.